नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती 2026 साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसची सिरीज सुरू केली आहे. यापूर्वी आपण 2 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा तिसरा पार्ट आहे. पार्ट 3 मधील पहिला प्रश्न, पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत, तर रांगेत एकूण किती मुली आहेत? आता सेंटरमध्ये म्हणजे पूनम आहे. पूनमच्या पुढे 2 मुली आहेत आणि मागे 8 मुली आहेत. एकूण मुली किती झाल्या? पुढच्या 2 आणि मागच्या 8. टोटल 10 मुली झाल्या आणि पूनम स्वतः एक. म्हणजे अशा रांगेमध्ये किती मुली होतील? मागे आणि पुढे 10 आणि पूनम स्वतः एक, एकूण 11 मुली होतील. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. जळगाव जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आपल्या सिरीज दिली आहे. क्वेश्चन मार्कच्या जागची आपला अल्फाबेट शोधायचा आहे. के नंतर एल, एल नंतर एम, एम नंतर एन, एन नंतर काय येईल तर ओ येईल. त्यानंतर एफ जी एच आय म्हणजे इथं रिव्हर्स सिरीज आहे. तर एफच्या पूर्वी काय येईल ई. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, तर टांग्याला कोणाला जुंपले जाईल? आता टांग्याला तर घोडा जुंपला जातो, पण घोड्याला इथे काय वाघ म्हटले आहे. मग ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट होईल. टांग्याला वाघाला जुंपले जाईल. तर घोड्याचं नाव बदलून वाघ केलं आहे. जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफूल म्हटले, तर फुलांचा राजा कोण? छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस 2024 मधील क्वेश्चन आहे. आता फुलांचा राजा विचारलाय. फुलांचा राजा आपल्याला माहित आहे, गुलाब हा फुलांचा राजा आहे. पण इथे गुलाबाचं नाव बदलून त्यांनी काय केलंय? रानफूल असे केले. इथे गुलाबाचा राजा हा रानफूल होईल. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आहे. फुलांचा राजा रानफूल. त्यानंतर मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 13वा आहे. तर रांगेत किती मुले आहेत? आपल्याला मुले सांगायची आहेत रांगेमधील. सिद्धांत हा सेंटरमध्ये आहे. सिद्धांत, सिद्धांतच्या उजव्या टोकाकडून जर आपण इकडून काउंट करत आले 1 2 3 तर सिद्धांतचा 13वा क्रमांक लागतो. आणि जर आपण डाव्या टोकाकडून जर काउंट करत गेले 1 2 3 तर तरी पण सिद्धांतचा 13वा क्रमांक लागतो. म्हणजे सिद्धांतचा 13वा क्रमांक आहे. तर सिद्धांतच्या उजवीकडे पण 12 मुले असतील आणि डावीकडे पण 12 मुले असतील. आता हे 12 हे 12 टोटल झाले 24 आणि सिद्धांतचा 1 जर ऍड केला तर टोटल होतील 25. तर त्या रांगेमध्ये एकूण 25 मुले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता मधील म्हटलं हा शब्द महत्वपूर्ण आहे. मधील म्हटल्यास आपल्याला या दोन्ही संख्या घेता येत नाही. यांच्या मधल्या संख्या जसं 1च्या नंतर येणारी 2 आणि 97च्या अगोदर येणारी 96. 2 ते 96 पर्यंतच्या संख्या घेता येतील. कारण या दोन्हीच्या मध्ये आहेत 1 आणि 97च्या मध्ये. आता याच्यासाठी सूत्र आहे. सुरुवातीला काय करायची? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या, शेवटची संख्या. त्यानंतर छेदामध्ये 2 घ्यायचे गुणिले एकूण संख्या. यानुसार आपल्याला बेरीज मिळून जाईल. आता एक काढूया आपण. पहिली संख्या आहे 2 प्लस शेवटची संख्या आहे 96. छेदामध्ये त्याला 2 भागला आपण गुणिले एकूण संख्या. आता ही 1 कटली पहिली आणि शेवटची 97 कटली. मग राहिल्या किती इथं? 2 ते 96 मध्ये 95 संख्या राहिल्या. इथं 95 येतील. आता 2 आणि 96 यांची बेरीज जर केली तर बेरीज येईल 98. छेदामध्ये 2 गुणिले 95. 98ला जर 2 न भागला आपण 2 8 एक राहिला शिल्लक 92 18. इथे 49 आणि 95. आता 49 गुणिले 95 आपण याचा जर दोन्हीचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल? तर संख्यांची बेरीज मिळेल. या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच काय असते? संख्यांची बेरीज. कोणत्या? तर 2 पासून ते 96 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज. आता आपल्याला सरासरी काढायची तर आपण काय करतो? बेरीज सरासरीमध्ये जी काय बेरीज येईल त्याला एकूण संख्येनं भागतो. एकूण संख्येनं. आता एकूण संख्या किती येतात? तर आपल्याकडे एकूण संख्या 95 आहेत. 2 पासून 96 पर्यंत. याला 95 न भागूया. तर 95 न भागलं तर काय होते पहा. खालचे 95 आणि वरचे 95 कटले. आता शिल्लक किती राहतील? फक्त 49 शिल्लक राहिले. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं हे करेक्ट आन्सर आहे. 748 ही संख्या सांकेतिक भाषेत 847 अशी लिहितात. तर 235 ही संख्या कशी लिहिली जाईल?
क्वेश्चन मार्क आहे, छत्रपती संभाजीनगरमधील क्वेश्चन. आता 748ला काय केलं बघा, शेवटची संख्या 8 सुरुवातीला घेतली, 4 जशाच तशा आपल्या जागेवर ठेवले आणि 7 पहिल्यांदा आहे त्याला शेवटी नेलं. मग सेम तसंच करायचं, शेवटची संख्या सुरुवातीला येईल 5, त्यानंतर 3 आपल्या जागेवर राहतील आणि पहिली संख्या शेवटी जाईल. किती झाले? 532. ऑप्शन क्रमांक 3 आपलं हे करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जळगाव जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला 81चं वर्गमूळ आपल्याला विचारलंय आणि प्लस 49चं वर्गमूळ. 81चं वर्गमूळ 9 येतं आणि 49चं वर्गमूळ 7. तर दोन्हीची जर बेरीज केली 9 आणि 7 तर आपल्याला 16 मिळतील. 16 ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपल्या सिरीज दिली आहे, सिरीजमध्ये पहा. आता फरक पाहूया अगोदर. 23 आणि 28 मध्ये 5चा फरक येतोय, 28 आणि 38 मध्ये 10चा फरक, 38 आणि 53 मध्ये 15चा फरक, 53 आणि 73 मध्ये 20चा फरक आला, 73 आणि 98 मध्ये 25चा फरक, यानंतर पुढे कितीचा फरक येईल तर 30चा फरक येईल. आपण 98 मध्ये 30 ऍड केले तर किती? 128 ही संख्या मिळणार आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न, अ ब पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे, दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्षे असल्यास अ चे वय किती? आता दोघी जणी आहेत तिथं, अ एक आहे आणि ब एक आहे. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. समजा अ ला आपण 25 वर्ष मानलं तर ब किती येईल? 5 वर्ष. आता दोन्हीची जर बेरीज केली तर किती येते? तर 30 वर्ष आपल्याला मिळून गेला आन्सर. ऑप्शन क्रमांक 2 ही करेक्ट आहे. 5 तर येऊ शकत नाही. कशामुळे येऊ शकत नाही? तर अ पेक्षा ब किती? 20 वर्षांनी लहान आहे. आता 5 मधून जर आपण 20 मायनस केले तर किती होतील? -15 होतील. वय कधी मायनसमध्ये येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आहे. या सेशनच्या पीडीएफसाठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.